तर मित्रांनो अक्षरशः आता बऱ्याच वेळानंतर यांना मी चालत आहे नाश्ता आणि समोर तुम्ही बघत आहात त्या ठिकाणी बसलेले आहेत पुढं आपले पूर्ण कलाकार. नाश्ता झाल्यावर त्यांची खूप घेणार आहे खूप मजा. तर तुम्ही पुढं आमच्या व्हिडिओसोबत असेच बनेल राहा. तर मित्रांनो हे बघा हे माझे संगमनेर या ठिकाणी आपण बसस्टँडच्या समोर पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे आहे बसस्टँड संगमनेरचं. खूप मोठं बसस्टँड आहे, खूप छान बसस्टँड आहे. तर आलेलो आहे बसस्टँड आणि राधाने माझ्यासाठी काय आणलं बघू दे काय आणलंय माझ्यासाठी तो अगं हातात तर दे पण मग माझ्यासाठी आणलंय. तर हिना घेतली आहे स्ट्रॉबेरी सर्वांसाठी खायसाठी. स्वतःसाठी आणलीस का गं? सगळ्यांसाठी आणली. तर मी गरीब पोरगी आहे आणि हिनं स्ट्रॉबेरी घेतली. बघा विचार करा गरीब पोरगी. तर मित्रांनो स्ट्रॉबेरी या ठिकाणी खायला पण खूप आंबट आहे सगळ्यात खात आहे पण आंबट तोंड करून खात आहे. सीता हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल आहे आणि या ठिकाणी मग तुम्ही कधीही लक्षात ठेवणे आहे मारुतीचं मंदिर आणि जोशी हॉटेल. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये आता तुम्ही बघू शकता कसे सुंदर दुकानं या ठिकाणी लागलेले आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी बघा मित्रांनो माशांचा किती मोठा या ठिकाणी बाजार पण आहे आता सुंदर या ठिकाणी यात्रेमध्ये बघा. आणि हे आहे आपल्या फुलेवाडीतलेला आहे. तर या ठिकाणी पूर्ण मासे मिळतात. या ठिकाणी चिकन आणि माशांचा खूप मोठा बघा किती मोठा बाजार भरलेला आहे. आणि ह्या बाजारपेठेमधून आम्ही आता चाललो आहे पुढं जिथे यात्रा भरलेली आहे. तर आणि आपण आता आहे यात्रेमध्ये आणि या ठिकाणी बघू शकता ह्या देवाची यात्रा आहे. आपण आहे सय्यद बाबा चौकात आणि सय्यद बाबाची यात्रा चालू आहे. या ठिकाणी आलो आपण आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर या ठिकाणी विकण्यासाठी चविष्ट मसाल्यासोबत मासे चिकन मटन बघू शकता. खूप मोठी यात्रा आहे मित्रांनो. हा बघा आपली किरण या ठिकाणी झुमके बघत आहे. तर यात्रेमध्ये आपण पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली माझाही मित्र तुम्ही बघू शकता तो घड्याळ चेक करत आहे. त्याला घड्याळ आवडते तर घड्याळ बघत आहे यात्रेमध्ये. तर या बघा जो तो आता त्याच्या पद्धतीने बघत. काय म्हणणं आहे तुझं? मला ते नाही ते 50 रुपये माझ्याकडे पैसे नाही आहे बाबा सोड मला. तर मित्रांनो किरणला घ्यायचंय काहीतरी कानातलं. तर आपण बघूया तुला काय घ्यायचं आहे. काय घ्यायचंय तुला? झुमके घ्यायचे आता तर म्हणली ते वेली वगैरे का काहीतरी घ्यायचं म्हणून. अरे तू अरे थांब ना बाबा ओढतोय कशाला ओढू नको. ठीक आहे घे ना मग घे ना. हा चल घे. तर या ठिकाणी किरण घेत आहे तिचं ती काय वेली आणि कानातले झुमके. हे बघा घेतलेलं आहे वेली. याला काय म्हणते वेली? ही वेली आहे. हा झुमके पण हे त्याच्यातच आहे का? ओके चला. ते घेतलेले वेली आणि झुमके. आता तर आपण पुढे जाऊया. आता पैसे द्यायचे का? बरं ठीक आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघत आहे मित्रांनो खूप सुंदर असे दुकानं या ठिकाणी लागलेलं आहे. या ठिकाणी थंड वगैरे पिण्यासाठी. तर आपले मित्र गेले कुठं आपण बघूया त्यांना शोधूया. तर जाऊया लवकर. तर तुम्ही बघत शकता मित्रांनो या ठिकाणी खूप सुंदर अशी जत्रा भरलेली आहे आणि दुकानं खूप छान आलेले आहे. तुम्ही बघा. तर या ठिकाणी यांनी काय खरेदी केलंय बघू. काय घेतलं तू? वाव घड्याळ घेतलेली आहे आपल्या एका मुलीनं. राधिकाने घेतलेली आहे चप्पल. दाखव तुझी चप्पल राधिका. रातचं तोंड जोडायला म्हणे. कशाला घेतली? रातचं तोंड जोडायला घेतली तिथे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या सय्यद बाबाची यात्रामध्ये आपण आलेलो आणि अजूनही आपल्या एक दुसरी कलाकार आहे. तर तिला घ्यायचं आहे काहीतरी. तर ते थांबले ते तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी बघा तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे सय्यद बाबाचं मंदिराचं.
आहे आता मित्रांनो दुसऱ्या गल्लीमध्ये आणि तुम्ही बघू शकता या पण कसे मोठमोठाले दुकान आलेले आहे. इकडनं पण दुसरे मोठमोठाले दुकान लागलेले आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण सैयद बाबा चौकातून बाहेर निघालेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांची काही खरेदी संपत नाही आहे. आणि या ठिकाणी बाहेर सुद्धा आलो तर किती सुंदर मस्त असे दुकानं लागलेले आहे. फालुद्याचे वगैरे दुकानं काही आईस वगैरे या ठिकाणी तोडत आहे. तर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिठाईचं सुद्धा दुकान खूप छान सुंदर आहे. आणि संध्याकाळी या ठिकाणी यात्रा खूप चांगली भरते. तुम्ही बघू शकता मिठाईचे दुकानं ताजा मिठाई या ठिकाणी बनवून देतात. दिल्ली नाक्यावर होते आपण आहे आता. तुम्ही बघू शकता खूप उंच या ठिकाणी लाईट आहे. त्या ठिकाणी आपण पोहोचले आहे. खूप गर्दी या ठिकाणी असते. हे बघा तुम्ही चारही कोपऱ्याला गर्दी असते. हे बघा चारही कोपऱ्याला गर्दी खूप गर्दी खूप गाड्याची भीड असते. हे बघा खूप भीड आणि चौकून गाड्या थांबलेल्या आहे बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी हे थकलेले आहे आता. हे थंड पाहत आहे थंड मिळणं झालेलं आहे. कधी तर काय सब्जा बिब्जा होता तर तो काही कोणाला आवडला तर मग आता आपण थंड बघायला गेलेला आहे तर जाऊया तिथं. तर संगमनेरचं पोलीस बघा तुम्ही कसं या ठिकाणी ड्युटीवरती आहे आणि कसे बघा त्यांची ड्युटी ते पार पाडत आहे. इकडनं बघा तर मित्रांनो सगळेजण थकले आणि इकडूनही पायी गेलो आणि तिकडूनही पायी आलो आणि आता थकले आणि खूप बसले. आता लावलेला आहे फॅन हवा खायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो.